पारनेर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येत्या काही दिवसांमध्ये भगवा सप्ताह, त्याचप्रमाणे मशाल यात्रा, शिवसंवाद यात्रेचं नियोजन करण्यात येणार आहे। 27 तारखेला आमचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही या भगव्या सप्ताहाचं आणि मशाल यात्रेला प्रारंभ करणार आहोत। त्याच दिवशी आम्ही अनेक ठिकाणी शाखा उद्घाटन, त्याचप्रमाणे अनेक गरजू लोकांना, वृद्ध लोकांना काठ्यांचं वाटप, रक्तदान शिबिरं, आरोग्य शिबिरं असं वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचं सुद्धा नियोजन केलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची त्या दृष्टीने मीटिंग घेतलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही या सर्व गोष्टी करण्याचं ठरवलेलं आहे। आगामी हे जे वर्ष आहे, आगामी 2-3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकांना सुद्धा सुरुवात होणार आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा पक्षाची गावोगावी बांधणी करणं, पक्षाच्या गावोगावी माणसं सर्वांना आपलं नियोजन सांगणं, पक्षाचं जे मशाल चिन्ह आहे हे गावागावापर्यंत, वाडेवस्त्यांपर्यंत, संपूर्ण घरापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीचं वाटप या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना त्या दृष्टीने नियोजन सांगितलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही मशाल यात्रेचं सुद्धा नियोजन केलेलं आहे। आणि तसेच भगवा सप्ताहाच्या नियोजनासाठी आम्ही या ठिकाणी आता मीटिंग घेतली आहे। भगवा सप्ताहामध्ये तसं पाहायला गेलं तर 1987 सालापासून आदरणीय आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताहाचं नियोजन सुरू झालेलं आहे। तर तेव्हापासून दरवर्षी भगवा सप्ताहाचं नियोजन केलं जातं। आम्ही शिवसैनिक 12 महिने अडल्या निडलेल्या लोकांची सेवा, गोरगरिबांची सेवा करत असतो, परंतु आता आम्ही भगव्या सप्ताहाच्या निमित्तानं वाडी वस्तीपर्यंत जाऊन, प्रत्येक घरापर्यंत जाऊन लोकांच्या काय अडीअडचणी आहेत, समस्या आहेत, रस्त्यांच्या प्रश्नांसंदर्भात त्यांचे काय समस्या आहेत, त्याचप्रमाणे तहसील कचेरी असेल, पोलीस स्टेशन असेल, MSCB वीज बोर्ड असेल, पंचायत समितीतील त्या वेगवेगळे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्नांची सोडवणूक आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन करणार आहोत। म्हणून या ठिकाणी भगव्या सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे मशाल यात्रेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण तालुका पिंजून काढणार आहोत आणि मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार आहोत। हे सर्व करत असताना आम्ही एक विशिष्ट नंबर आम्ही टोल फ्री नंबर म्हणून देणार आहोत। त्या नंबरवर आपल्या सर्व समस्या लोकांनी सांगायच्या आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे अर्ज असतील, फोटोग्राफ असतील, रस्त्यांची प्रश्नांची संदर्भात काही निवेदन असतील, ते त्या टोल फ्री नंबरवर टाकायचे आहेत। म्हणून या ठिकाणी या सर्व भगवा सप्ताह, मशाल यात्रा, जनसंवाद यात्रेचं आम्ही नियोजन करत आहोत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशानुसार येत्या 27 जुलैला उद्धव साहेबांचा वाढदिवस असल्यानिमित्त त्या दिवसापासून आम्ही तालुक्यामध्ये मशाल यात्रा आणि भगवा सप्ताह असं कार्यक्रमांचं नियोजन करणार आहोत। प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक वाडी वस्तींवर आपल्या मशालीचं चिन्ह पोचलं पाहिजे, हा आमचा सर्वांचा प्रयत्न असणार आहे। त्याच्यानंतर संघटना बांधणीसाठी आम्ही सर्व शिवसैनिक प्रयत्न करणार आहोत। आजपर्यंत ज्या पद्धतीने आम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले, यापुढेही पक्षासाठी आम्ही सर्वजण तत्पर असणार आहोत आणि पक्षासाठी उद्धव साहेबांचा जो आदेश असेल तो आमच्यासाठी सगळ्यांसाठी एकजुटीने आम्ही त्या आदेशाला मानून काम करत असतो। आणि तालुक्यामध्ये महिलांचे जे काही प्रश्न असतील, आज ह्या सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक वाडेवस्तींवर पोहोचणार आहोत आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व महिलांचे प्रश्न जे काही असणार आहे ते जाणून घेणार आहे आणि त्याच्यावर पक्षाच्या माध्यमातून आपल्याला काही मदत करता येईल त्या पद्धतीने त्यांना मदत करणार आहोत। आजपर्यंत सर्व शिवसैनिकांनी तालुक्यामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे, इथून पुढे पण करणार आहोत आणि येत्या विधानसभेच्या विचार ठेवून किंवा त्याच्या अंतर्गत आता ह्या कार्यक्रमाचं आमचं नियोजन चालू आहे। तर प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक वाड्यावस्त्यांवर आपलं मशाल हे चिन्ह पोहोचलं पाहिजे असा प्रयत्न सर्वांचा असणार आहे। आणि जे काही प्रशासनाच्या अडचणी असतील, तहसीलदार असेल, वेगवेगळ्या तालुक्यातल्या जनतेच्या, सामान्य जनतेच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचं आम्ही सर्व पदाधिकारी म्हणून
आणि सर्व पक्षाच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्या जनसंवाद यात्रेला सर्वांनी सहभागी व्हावे अशी सर्वांना विनंती करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद.